at point B. Now this is the displacement of a particle. हे जे आहे हे डिस्प्लेसमेंट आहे. आता हे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकतं, हे डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकतं किंवा हे डिस्प्लेसमेंट 0 असू शकतं. मग आता हे जर पार्टिकल हा गिवन स्ट्रेट लाईन मध्ये अलॉंग अ स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होत असेल, युनिफॉर्म डिरेक्शन मध्ये असेल, तर डिस्प्लेसमेंट कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. जर पार्टिकलने स्टार्ट केला ए या पोझिशन पासून, आफ्टर सम टाइम पार्टिकल परत एच या पोझिशनला आला, तर डिस्प्लेसमेंट कसं असणार आहे, 0 असणार आहे. आणि पार्टिकल जर ट्रॅव्हल करत असेल, सपोज पार्टिकल ए पासून बी कडे गेला आणि बी पासून परत पार्टिकल सी एवढा डिस्टन्स काय केला, बॅक आला. बघा, पार्टिकल ए पासून बी कडे मूव्ह झाला आणि बी पासून परत सी एवढा डिस्टन्स परत ट्रॅव्हल केला, तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट कसं असतं, निगेटिव्ह असतं. म्हणजे डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, एक मे बी 0, एक मे बी निगेटिव्ह. या तीनही केसेसमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळतं. मग डिस्प्लेसमेंट आपण मेजर कशामध्ये करतो, व्हॉट इज द SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, इट्स SI युनिट इज मीटर. मीटर इज द SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट. What is the SI unit of displacement? The SI unit of displacement is meter and the dimensions are L1, M0, T0. Now आता हीच कन्सेप्ट आपण जर सर्क्युलर मोशन मध्ये वापरली, तर सर्क्युलर मोशन मध्ये आपण याला काय म्हणतो, सर्क्युलर मोशन मध्ये हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो आहे तो आपण कशाने रिप्रेझेंट करतो, थीटाने. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, जसं आपण ऑलरेडी डेफिनेशन पाहिलेलीच आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द अँगल डिस्क्राइब्ड बाय अ रेडियस वेक्टर इन अ गिवन टाइम, इट गिव्स द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगल डिस्क्राइब्ड बाय रेडियस वेक्टर इन गिवन टाइम at सेंटर ऑफ सर्कल. हा काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे अँग्युलर, हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. मग आता याचं जे SI युनिट आहे हा कसा आहे, याचं युनिट काय आहे, हा युनिटलेस आहे. सॉरी याचं जे SI युनिट आहे, याचं SI युनिट काय आहे, रेडियन. हा आपण कशामध्ये मेजर करतो, रेडियन मध्ये. इन शॉर्ट आपण याला काय म्हणतो, रॅड. जर याचे डायमेन्शन्स आपण बघितले तर हा कसा आहे, डायमेन्शन लेस आहे. L0, M0, T0, बिकॉज इथे काय होतोय, अँगल तयार होतो, त्यामुळे हा कसा आहे, डायमेन्शन लेस आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट समजला तुम्हाला, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता आपण सेकंड पॉईंट पाहणार आहोत. सेकंड पॉईंट जो आहे तो काय आहे, तर लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. सेकंड पॉईंट आपण बोलू. linear velocity, it is represented by letter V, आणि इकडे angular velocity, it is represented by letter omega. Now linear velocity म्हणजे काय, what is mean by velocity, तर velocity ची डेफिनेशन आपण काय करतो, it is defined as change in displacement with respect to time. What is the definition of linear velocity? Linear velocity is defined as the rate of change of displacement. इथं rate of change लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की टाइम मध्ये कसा, डिस्टन्स मध्ये कसा चेंज होत आहे हे आपल्याला बघायचं आहे. इट इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ linear displacement or only displacement, the change in displacement in a given time. It is what it is called as linear velocity. ठीक है, ठीक है. As per definition, फॉर्म्युला काय मिळणार आहे, v is equals to ds by dt. काय मिळालं आपल्याला फॉर्म्युला, v is equals to ds by dt. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. सिमिलरली जर आपण याचा SI युनिट बघितलं तर याचा SI युनिट आपल्याला मिळणार आहे मीटर पर सेकंड, आणि याचे डायमेन्शन्स आपल्याला काय मिळणार आहे, L1, M0, T⁻⁻1. सेम कॉन्सेप्ट आपण जर या ठिकाणी पाहिली अँग्युलर व्हेलॉसिटी. मग अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये जर आपण पाहिलं तर अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये आपल्याला काय सांगता येईल,
तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन जर आपण केली तर इट इज डिफाइंड ॲज द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement. Time rate of change of angular displacement. मग as per definition आपण इथे लिहिला फॉर्म्युला here ओमेगा is equals to d theta by dt. याचा SI युनिट काय मिळाला आपल्याला? its SI युनिट is रेडियन पर सेकंड आणि याचे डायमेन्शन्स आपल्याला काय मिळतील? L0 m0 t raised to -1. बघा थोडासा लिटल बिट चेंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. लिनियर वेलोसिटी इज रिप्रेझेंटेड बाय v, angular velocity is represented by omega. Definition, it is defined as the rate of change of linear displacement in a given time. इथे डेफिनेशन आपण पाहिली, it is defined as the time rate of change of angular displacement in a given time. v is equals to ds by dt, omega is equals to d theta by dt. SI unit meter per second, SI unit radian per second. Dimensions L1 m0 t minus 1, L0 m0 t raised to -1. अशीच एक कन्सेप्ट आपल्याला आणखीन पाहायची आहे ती म्हणजे ऍक्सेलरेशन साठी. आता बघूया लास्ट पॉइंट आपण या ठिकाणी हा पाहतोय ऍक्सेलरेशनचा. ठीक आहे, थर्ड पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता लिनियर ऍक्सेलरेशन मध्ये बघा काय आपल्याला सांगता येईल डेफिनेशन. इट इज डिफाइंड ॲज द टाइम रेट ऑफ change of linear velocity. It is what? It is called as linear acceleration. Linear acceleration a ने represent करतात, angular acceleration अल्फा ने represent करतात. हा चेंज आहे दोघांमध्ये. linear acceleration कशाने represent करतात? a ने आणि angular acceleration कशाने represent करतात? अल्फा ने. What is the definition? Definition काय? It is defined as the time rate of change of linear velocity. मग angular acceleration ची definition काय सांगता येईल? It is defined as the time rate of change of angular velocity. Little bit difference is there. इथं काय आहे? टाइम रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी. इथं काय आहे? टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. मग आता डेफिनेशन प्रमाणे जर आपण फॉर्म्युला लिहिला तर a is equals to dv by dt. Change in velocity, linear velocity with respect to time, it gives the linear acceleration. Similarly, here alpha is equals to d omega by dt. That means what? Change in angular velocity with respect to time, it gives angular acceleration. Now what is the SI unit? याचा SI unit काय आहे? Its SI unit is meter per second square. What is the SI unit? Angular acceleration चा SI unit काय आहे? याचा SI unit आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. याचे डायमेन्शन्स जर आपण पाहिले तर डायमेन्शन्स काय आहे? L1 m0 t raised to -2. याचे डायमेन्शन्स आपण पाहिले तर याचे डायमेन्शन्स काय आहे? L0 m0 t raised to -2. समजले पॉइंट्स तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे, काय काय पॉइंट्स आपण कव्हर केलं तर सर्क्युलर मोशन पाहिला, सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिला, त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये ज्या कॉन्सेप्ट्स आपल्याला यूज करायच्या आहेत जसं की डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, या तीन कॉन्सेप्ट्स आपण लिनियर मोशन मध्ये या दोघांचा आपण काय पाहिलेला आहे? अॅनालॉगस बिटवीन दिस टू मोशन्स. दॅट मीन्स लिनियर मोशन मध्ये आणि सर्क्युलर मोशन मध्ये हे तीन पॉइंट्स. कुठले तीन पॉइंट्स? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन. याचे इक्विव्हॅलन्सचे पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, रिमेनिंग पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.